IIT मुंबईने आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केलेत। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि IIT रुर्की यांनी देखील यापूर्वी करार स्थगित केले। हे करार स्थगित झाल्याने आता दोन्ही देशांमधील प्राध्यापकांना शैक्षणिक उपक्रम आणि अन्य कामांसाठी सहकार्य करता येणार नाही। कोस्टल रोड टप्पा 2च्या खर्चामध्ये वाढ झाली असून सल्लागार कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेत दिवसाला 7 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे। विविध आंदोलने आणि VIP कार्यक्रमांमुळे कामाला विलंब झाल्याने हा निर्णय घेण्यात आला। यंदाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एकूण 1507.24 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 18% पाणीसाठा आहे। पाणीसाठा कमी असला तरी सध्या मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट नाहीये, तर BMC कडून जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय। पाऊस थांबला तर महानगरपालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये सौम्य कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत। दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय। एका आठवड्यात जवळपास 7 ते 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नवी मुंबईत 14 वर्षांच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय। बांधकामासाठी तयार करण्यात आलेला खड्डा तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।